नमस्कार, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। पहिला व्हिडिओ जो मी रिलीज केला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं जी 9 तारखेची अपडेट आहे ती साईटवरती उपलब्ध नाही। ठीक आहे, दोन्ही अपडेट जी 14 तारखेचं ज्यांचा DB आहे ती अपडेट आणि 9 तारखेची ही अपडेट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अगोदरच दिलेली आहे। तरी ज्यांना माहीत नसेल त्यांनी ती अपडेट बघून घ्यायची आहे। ठीक आहे, तर छत्रपती संभाजीनगरचे DBची अपडेट होती, तर पहिला व्हिडिओ मी बनवलेला होता तो तुम्हाला सांगितलं। 9 तारखेची दुसरी सुद्धा अपडेट माझ्याकडे आहे, तो सुद्धा मी व्हिडिओ आता बनवत आहे। आणि साईटवरती ह्या ज्या लिस्ट आहे त्या उपलब्ध नाही, कारण तुम्हाला सांगितलं होतं साईट जी आहे ते अंडर मेंटेनन्स चालत आहे। कधी कधी जे आहे सर्व्हरचा सुद्धा प्रॉब्लेम होत आहे, त्याच्यामुळे लिस्ट जी आहे त्या उपलब्ध त्याच्यावरती आपल्याला दिसत नाही। आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, आपल्या साईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता ही अपडेट जी आहे ते उपलब्ध नाही। आणि तुम्ही त्याला पहिल्या व्हिडिओमध्ये मी चेकसुद्धा करून दाखवलेला आहे। ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, जलसंपदा विभाग जे आहे ते नाशिक परिमंडळाची लिस्ट आहे। मी अगोदर सांगितलं तुम्हाला दप्तर कारकूनची जी लिस्ट आहे ती कालवा निरीक्षक मोजणीदार ज्या एका टप्प्यातला पोस्ट आहे यांच्या लिस्ट येणे सुरू झालेले आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्या येणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये दप्तर कारकून गट क, कालवा निरीक्षक गट क व मोजणीदार गट क या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनात प्रतीक्षा यादीमधील तात्पुरती नियुक्ती करता शिफारस करण्याबाबतची परिपत्रक आहे। संदर्भ जोडलेले आहे। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला हे सगळं मजकूर जे आहे ते वाचून घ्यायचं आहे। तर एवढं काही मी वाचणार नाही, याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ जास्त लांब घ्यायचा नाही, कारण की भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहे। तर दप्तर कारकून गट क, कालवा निरीक्षक गट क व मोजणीदार गट क जी वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी इथे दिलेली आहे। नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत असल्याची ही लिस्ट आहे। ठीक आहे, उमेदवारांची नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळ व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे मूळ प्रमाणपत्र तपासून घ्यावीत व नंतर नियुक्ती देण्यात यावी। आता हे जे आहे तर मित्रांनो, ही जी सूचना आहे 5व्या क्रमांकाची ते विभागाकरता आहे, उमेदवारांकरता नाही विभागाकरता। याच्यामध्ये सांगितलेलं आहे की उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी त्यांचे मूळ कागदपत्राची जी तपासणी आहे ती परत एकदा करून घ्यावी आणि त्यांना रुजू करण्यात यावं। आता याच्यामध्ये कोणते कागदपत्र तुमचे तपासले जाणार आहे याच्यामध्ये दिलेले आहे। ठीक आहे, महत्त्वाच्या बाबी आहे याच्यामध्ये वयोमर्यादा। आता वयोमर्यादा तुमची तपासली जाणार आहे आणि ती तपासली जाणार आहे मित्रांनो 24/11/2023 रोजी, म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत। आता भरपूर काही व्यक्तींना असं वाटत असेल की त्या तारखेपर्यंत म्हणजे 24/11/2023 पर्यंत माझे जे वय होतं ते व्यवस्थित होतं, म्हणजे मी त्या वयामध्ये बसत होतं, परंतु आता माझं वय जे आहे ते जास्त झालेलं आहे। तर याच्यामध्ये माझा भरपूर काही परिणाम पडेल का? तर मित्रांनो, कसाही प्रकारचा परिणाम पडणार नाही, कारण की भरती जी आहे ती भरतीची लास्ट डेट जी आहे ती 2023ची होती। 24/11/2023 या भरतीपर्यंत तुमचं वय काउंट केलं जाईल। याच्यावरतं किंवा कमी जे असेल तुमच्या याच्यावरतं वय झालेलं असेल, आउट ऑफ एज झाले असेल तरी त्याचा काही फरक तुमच्या भरतीत पडणार नाही। ठीक आहे, आता याच्यामध्ये मित्रांनो वयोमर्यादेच्या पुराव्यामध्ये वयाच्या दाखल्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण TC म्हणतो, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, हे 3 सर्टिफिकेटपैकी कोणते एक सर्टिफिकेट लागू शकते। ठीक आहे, नंतर उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण व खुल्या वर्गात वय जे आहे ते 38 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्ष ही वयाची अट आहे। आता मी तुम्हाला सांगितलं आहे ही वयाची जी अट आहे ती या तारखेपर्यंत आहे 24/11/2023 पर्यंत। ठीक आहे, याच्यानंतर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष आहे, अनाथ प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे, खेळाडूंसाठी 43 आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 43 आहे आणि दिव्यांगांकरिता 45 वर्षाची अट आहे। याच्यानंतर मित्रांनो माजी सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतकी वयोमर्यादेत सूट आहे। ठीक आहे, झाला वयोमर्यादेच्या बाबतीत। याच्यानंतर मित्रांनो किमान शैक्षणिक अर्हता जी आहे ते किमान शैक्षणिक अर्हतेकरता दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदाकरता जलसंपदा विभाग अधिसूचना दिनांक 29 फेब्रुवारी 2016 नुसार खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे। किमान म्हणजे जेवढी तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन लागणार आहे ती व्यवस्था, ठीक आहे, ती शैक्षणिक अर्हता। ठीक आहे, ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश उत्तीर्ण केलेले गरजेचं आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये जी पहिली अट आहे ती कंपल्सरी आहे, ज्यांनी कोणत्या शाखेची पदवी प्राप्त केली आहे ते। ठीक आहे, आता टंकलेखनाच्या बाबतीत मित्रांनो काय दिलेलं आहे ते बघा। टंकलेखन अर्हता धारण करण्यापासून तात्पुरती सूट, दिव्यांग उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय सामान्य दिनांक प्रशासन विभाग क्रमांक जे आहे त्या क्रमांकानुसार
हे फक्त दिव्यांग उमेदवारांकरिता अट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 2016 नुसार संकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी दिला जाईल. म्हणजे जॉईन झाल्यानंतर दिव्यांग उमेदवारांना 2 वर्षाचा कालावधी जी आहे ती परीक्षा जी आहे 30% शब्द मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश आहे. त्याकरता 2 वर्षाचा कालावधी दिला जाईल. त्या कालावधीत तुम्हाला परीक्षा जॉईनिंग डेटपासून पूर्ण करून घ्यायची आहे आणि 2 संधी दिल्या जाईल, ठीक आहे. म्हणजे 2 संधी तुम्हाला पहिल्या संधीत जर फेल झाली तर दुसरी संधी तुम्हाला दिल्या जाईल, परंतु 2 संधीत तुम्हाला ती परीक्षा उत्तीर्ण करायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्था धारण केली नसेल तर अशा उमेदवारास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 2 वर्षाचा कालावधी 2 संधी यांना सुद्धा तेवढीच आहे. अनाथ उमेदवारांना यांना सुद्धा तेवढीच आहे, ठीक आहे. म्हणजे सगळं वाचण्याची आवश्यकता नाही. प्रकल्पग्रस्त असेल तर यांना सुद्धा 2 वर्षे 2 संधी, ठीक आहे. याच्यानंतर भूकंपग्रस्त 2 वर्षे 2 संधी. नंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल तर 2 वर्षे 2 संधी. याच्यानंतर मित्रांनो बाकीच्यांना जे आहे माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्याकडे जे आहे यांच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही असेल त्यांना मित्रांनो जे आहे ते अगोदरच प्रमाणपत्र उत्तीर्ण करणे आवश्यक आहे किंवा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्राच्या बाऱ्यात दिलेलं आहे. अधिवास म्हणजे याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा त्यापेक्षा उच्च अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला असणे गरजेचं आहे. थोडक्यात हे सांगायचं आहे, ठीक आहे. नंतर उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याचे बाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आता हे मित्रांनो सगळ्यांकरता नाही. आता ह्या कोणत्या कास्ट करता आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 आणि सन 2004च्या महाराष्ट्र अधिनियम GR नुसार हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणला आहे. त्यानुसार उन्नत प्रगत गटात क्रिमिनल तत्व, विमुक्त जातीय, भटकी जमात ब, भटकी जमात क, भटकी जमात ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, खुल्या गटातील महिला व खेळाडू यांना लागू आहे. म्हणजे जे SC ST जर सोडले आपण तर बाकीच्यांकरता ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकरता हे आवश्यक आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो बाकीची जी माहिती आहे ते तुम्ही वाचून घ्या. नंतर आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट याच्या संदर्भातलं आहे. तर शासन निर्णय विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्ग यांच्याकरता हे नियम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर सगळी माहिती याच्यात वाचत बसलो तर व्हिडिओ फार लंबा होईल मित्रांनो. नंतर आहे माजी सैनिकांच्या बाबतीत तर ते सुद्धा तुम्हाला याच्यात वाचून घ्यायचं आहे. अंशकालीन कर्मचारी असेल त्यांचे सुद्धा तुम्हाला टर्म अँड कंडिशन वाचून घ्यायचे आहे. खेळाडू असाल तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला वाचन करायचं आहे. तर हे सगळे जे आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित ठेवायचे आहे आणि त्यांची जी तपासणी आहे ते तपासणी डिपार्टमेंट करणार आहे, ठीक आहे. तर 2 पॉईंट्स तुम्हाला ठेवायचे आहे. आता याच्यामध्ये ज्या महत्त्वाची बाब आहे त्या महत्त्वाच्या बाबीला आपण लक्ष घालूया. बाकी जे एज्युकेशनल सर्टिफिकेट असेल, जे डॉक्युमेंट्स असेल त्याची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. तुम्हाला ते तुमच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि व्हर्टिकल रिझर्वेशननुसार वाचून घ्यायचे आहे, ठीक आहे. आता 19वा पॉईंट आहे मित्रांनो, दप्तर कारकून गट क, कालवा निरीक्षक गट क, मोजणीदार गट क या पदासाठी सरळ सेवा भरती 2023 बाबत दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी निकालाच्या अधीन राहून सदरची नियुक्ती शिफारस देण्यात येत आहे. फार महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदासाठी सरळ सेवा 2023 भरतीबाबत दाखल सर्व न्यायालयीन प्रकरण म्हणजे ज्या काही केस या भरती चालू असेल त्या सर्व केसच्या अधीन राहून जी ही नियुक्ती आहे तुम्हाला देण्यात येत आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आता लिस्टमध्ये तुम्हाला नावसुद्धा बघायला मिळणार आहे. ती लिस्टसुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना तरी तुम्हाला वाचायला मिळणार आहे. त्या सर्वसाधारण सूचनेचे सुद्धा आपल्याला भान ठेवायचं आहे, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचं फार महत्त्वाची जी आहे ते लिस्ट याच्यामध्ये आहे. तुमचं नाव तुम्हाला चेक करून घ्यायचं. आता अन्य सर्वसाधारण सूचना काय आहे ते सुद्धा आपल्याला याच्यात बघायचं आहे, ठीक आहे. तर अन्य सर्वसाधारण सूचना फार महत्त्वाच्या मित्रांनो 15व्या नंबरचा पॉईंट आहे आणि 15पासून या सगळ्या सूचना आहेत त्या सर्वसाधारण सूचनामध्ये सगळ्यांसाठी कॉमन सूचना आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा की नियुक्ती प्राधिकारी यांनी आदेश काढल्यानंतर, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो आदेश मिळेल तो ऑर्डर मिळेल त्याला आपण ऑर्डर म्हणतो, जॉईनिंग ऑर्डर. तुम्ही काढल्यानंतर त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जे डिपार्टमेंट दिलेलं असेल त्या ठिकाणी 30 दिवसाच्या आत तुम्हाला जॉईनिंग करून घ्यायचं आहे म्हणजे रुजू व्हायचं आहे. जर तुम्ही 30 दिवसाच्या आत रुजू झाले नाही तर तुम्हाला या ड्युटीची आवश्यकता नाही.
असा विचार करून जे तुम्हाला जे आहे ते याच्यातून बाद करू शकते, असं याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आपण वाचूया. तर सदर विहित कालावधीत उमेदवार रुजू झाला नाही तर तो नोकरीची संधी गमावेल व त्याच्या नियुक्तीकरता विचार करण्यात येऊ नये. संबंधित उमेदवार सदर पदावरील नियुक्ती स्वीकारण्यास इच्छुक नाहीत असे गृहीत धरण्यात येईल व त्याचे नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द होतील. तसेच कार्यरत असलेल्या माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांना संरक्षण दलातून कार्यमुक्त केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत हजर होणे जे आहे ते जरुरी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, 30 दिवसाच्या कालावधीच्या आत तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये रुजू व्हायचं आहे जेव्हा तुमचा ऑर्डर रिलीज होईल तेव्हा. आता याच्यामध्ये पुन्हा जर समजा तुम्हाला 30 दिवसाच्या कालावधीच्या आत रुजू होता येत नसेल, शक्य नसेल, काही मोठा प्रॉब्लेम असेल तर याच्याकरता तुम्ही डिपार्टमेंटला कळवू शकता. परंतु त्याच्याकरता जे रिजन आहे ते फार मोठं लागणार आहे. ठीक आहे. लहान रिजन चालणार नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला ते लेखी कळवायचं आहे किंवा तुम्हाला संपर्क करायचा आहे त्या डिपार्टमेंटशी, तुम्हाला जे आहे ते आता याच्यामध्ये टाईमसुद्धा वाढवून दिला जाऊ शकतो काही कंडिशनमध्ये. ठीक आहे. जास्तीत जास्त 15 दिवसाचा कालावधी परत वाढवून दिला जाऊ शकतो. याच्यानंतर मित्रांनो, सेवेत रुजू होताना उमेदवारांनी त्यांच्या वर्तणुकीबाबत स्थानिक प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, नगरपंचायत, मुख्याध्यापक किंवा राजपत्रित अधिकारी इत्यादी व्यक्तीकडून 2 वेगवेगळी प्रमाणपत्रे सादर करणे गरजेचे, ज्याला आपण चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो, कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो. ह्या 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या लागणाऱ्या, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा चालेल, ग्रामपंचायत सदस्य असेल ते चालेल, नगरपंचायत असेल, मुख्याध्यापक असेल शाळेचे, याच्यापैकी कोणाचे तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. नंतर उमेदवारांच्या रुजू होण्याच्या मुदतीवाढीच्या विनंती संदर्भात सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र नागरिक सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियमावली 2021 शासन अधिसूचना क्रमांक जे आहे त्या दिनांक 21/6/2021 तरतुदीनुसार तसेच याबाबत वेळोवेळी निर्गमित केल्यावर निर्देशात्मक कारवाई करण्यात यावी. ठीक आहे. म्हणजे रुजू होण्याची मुदतवाढ तुम्हाला पाहिजे असेल, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्याच्याकरता तुम्हाला जे आहे ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ठरवेल तुम्हाला मुदतवाढ द्यायची की नाही. याच्यानंतर एखाद्या उमेदवारास विहित कालावधीत अपरिहार्य उचित कारणासह रुजू होण्यासाठी मुदतवाढ हवी असल्यास त्या उमेदवारांनी सविस्तर नियुक्ती आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना मुदतवाढीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर प्राप्त झालेला अर्ज विचारात घेण्यात येऊ नये. ठीक आहे. म्हणजे 10 दिवसाच्या कालावधीच्या आत, ज्या दिवशी तुमची रिलीज डेट म्हणजे तुमची अपॉइंटमेंट निघली असेल किंवा तुमचं जे ऑर्डर आला असेल त्या ऑर्डर डेटच्या 10 दिवसाच्या आत तुम्हाला जे आहे ते मुदतवाढीसाठी अप्लाय करायचं आहे. 10 दिवसाच्या आत जर तुम्ही अप्लाय केला नाही तर त्याच्यानंतर किंवा 11वा दिवस लागला, 12वा दिवस लागला तर त्याच्यानंतर तुमच्या मुदतवाढीचा अर्ज जे आहे तो दखल घेतली जाणार नाही त्याची. ठीक आहे. तर उचित कारणास्तव विहित कालावधीत मुदतवाढ अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ देण्याचा किंवा नाकारण्याचा जो अंतिम निर्णय असेल तो प्राधिकाऱ्याचा असेल. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यावर डिपेंड असेल तुम्हाला मुदतवाढ जॉईनिंग करता द्यायची आहे किंवा नाही. ठीक आहे. उमेदवाराची ज्येष्ठता ही सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/6/2021 रोजीच्या शासन अधिसूचना नव्हे विनियमित केलेला महाराष्ट्र नागरिक सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियम 2021 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता क्रमांकानुसार निश्चित करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीच्या आदेशानुसार 30 दिवसात सेवेत रुजू न होणाऱ्या उमेदवाराला सेवा ज्येष्ठता गमावावी लागेल व त्याची ज्येष्ठता ते ज्या दिनांकात शासन सेवेत रुजू होतील त्या दिनांकापासून निश्चित करण्यात येईल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, ज्येष्ठता म्हणजे काय तर सिनियरिटी, आणि सिनियरिटी 30 दिवसाच्या आत जर तुम्ही सेवेत रुजू झाले नाही तर तुमचा जो नंबर आहे तो मेरिटनुसार काउंट केला जाणार नाही, तो तुम्हाला तुमच्या डेटनुसार काउंट केला जाईल. याच्यामध्ये तुमची सिनियरिटीचा लॉस होऊ शकतो, तुमचा प्रमोशनचा लॉस होऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास कल्याण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक नुसार जे दिनांक आहे 31/1/2020 नुसार खुल्या प्रवर्गातील महिला, विमुक्त जाती, भटके जमात, इतर मागासवर्ग, विमुक्त मागास प्रवर्ग या प्रवर्गातील प्रगत व उन्नत गटात समाविष्ट नसलेल्या व्यक्तींना सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेल्या एनशीएल प्रमाणपत्राच्या वैधता पडताळणीसाठी राज्यातील प्रादेशिक महसूल विभाग स्तरावर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीकडून एनशीएल प्रमाणपत्राची जे तपासणी आहे ते वैध ठरल्याच्या अटीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येणार आहे. म्हणजे जे नियुक्ती आहे तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. उमेदवारांनी हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केली नसेल किंवा सदर भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर यासंबंधी असलेल्या नियमानुसार परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. भाषा परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची वेतनवाढ प्रचलित नियमाप्रमाणे रोखून ठेवण्यात यावी. ठीक आहे. आता हिंदी भाषा व मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. याच्यामध्ये तुम्हाला येत नसेल तर त्या संदर्भातली कोणतीही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागणार आहे.
भाषा येणं कंपल्सरी आहे, परंतु परीक्षा जर तुमची उत्तीर्ण नसेल तर ते करावे लागणार. जोपर्यंत तुम्ही परीक्षा उत्तीर्ण केले नाही तर तुमचं जे वेतनवाढ आहे, ज्याला आपण इन्क्रीमेंट म्हणतो, ते इन्क्रीमेंट तुमचं रोखून ठेवता येणार आहे डिपार्टमेंटला. आणि ती इन्क्रीमेंट तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्हाला जे परीक्षा आहे ती उत्तीर्ण करायची आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील पदावर शिफारस करण्यात आली असेल त्या उमेदवारांबाबत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक CBC मधील सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. नंतर आहे, नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकडे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकाच्या अधीन राहून CC किंवा O स्तर किंवा B किंवा C स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक असणे गरजेचं आहे. तथापि नियुक्ती स्वीकारण्याच्या वेळेस सदर प्रमाणपत्र आता उमेदवारांकडे नसल्यास नियुक्ती स्वीकारल्याच्या पासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण करून ते डिपार्टमेंटला सोपवायचे आहे. ठीक आहे. प्रस्तुत उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारसी त्यांच्या पूर्वचारित्र्याची पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येत असल्यामुळे 6 महिन्याच्या आत उमेदवारांचे त्यांच्या पूर्वचारित्र संबंधित सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडून पडताळणी करून घेणे आवश्यक आहे, ज्याला आपण पोलीस व्हेरिफिकेशन रेकॉर्ड किंवा रिपोर्ट म्हणू. तर ते तुम्हाला करून घेणे आवश्यक आहे. चारित्र्य पडताळणी अहवाल प्रतिकूल आढळल्यास त्यांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येईल. उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जे आहे त्या क्रमांकानुसार करण्यात येईल. आता मित्रांनो, याच्यामध्ये PVRमध्ये जे तुमच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा, केस नसावी, त्या संदर्भात तो PVR होत असतो. ठीक आहे. उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय मंडळाकडून वैद्यकीय तपासणी, ज्याला आपण मेडिकल म्हणतो, ते करून घेणे आवश्यक आहे. याच्यामध्ये नियुक्ती होण्यापूर्वी किंवा नियुक्तीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत ही तुम्हाला मेडिकल सोपवायचं आहे डिपार्टमेंटला. ठीक आहे. अगोदर पण देऊ शकता, जॉईनिंग झाल्यानंतर सुद्धा देऊ शकता. यापैकी जे अगोदर घडेल त्याप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक राहणार आहे. 6 महिन्याच्या आत वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त न झाल्यास सदर उमेदवारांनी नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल असमाधानकारक असल्यास त्यांची नियुक्ती कोणतीही कारण न देता 1 महिन्याचा नोटीस देऊन समाप्त करण्यात येईल. ठीक आहे. काही जर आढळलं तुमच्या याच्यामध्ये तर 1 महिन्याचा नोटीस पिरियडवर नंतर तुम्हाला ते ड्युटीवरून काढू शकतात. याच्यानंतर शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक जे आहे त्यानुसार 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर ज्यांची शासकीय सेवेस नियुक्ती होतात त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू ठरेल. मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह भत्ती निधी योजना त्यांना लागू होणार नाही. ठीक आहे. आता हे थोडंसं लंबा मॅटर आहे, ते तुम्हाला जॉईन झाल्यानंतर समजेलच. उमेदवाराने दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार या पदासाठी विहित केलेली विभागीय परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आता विभागीय परीक्षा म्हणजे काय मित्रांनो, तर डिपार्टमेंटल ज्या एक्झाम असतात त्या विभाग परीक्षा ज्या तुम्हाला उत्तीर्ण वेळोवेळी व्हाव्या लागतात. नंतर उमेदवारांनी कामाचा आक्षेपित दर्जा प्राप्त न केला तसेच त्यांचे काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा असंबंधकारक असल्यास त्या सेवेतून कमी करण्यासाठी पात्र ठरेल. ठीक आहे. वर्तन वगैरे तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं, टर्म अँड कंडिशन आहे. सदर नियुक्ती उमेदवाराने सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या सत्यतेवर अवलंबून देण्यात येत आहे. उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्रे जे आहे ते खोटी किंवा बनावट आढळली तर तुम्हाला ताबडतोब जे आहे ते तुमची नियुक्ती संपुष्टात येईल व तुमच्यावर जे आहे चुकीची किंवा अवैध माहिती दिल्यामुळे तुमच्यावर जे आहे ती कारवाई करण्यात येईल. याच्यानंतर मित्रांनो, उमेदवारांनी साक्षांकन नमुन्यात सादर केलेली माहिती नियुक्ती देण्यात आल्यानंतर असत्य आढळल्यास नियुक्ती आदेश रद्दीबाबत करून भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाई तुमच्यावर करण्यात येईल. ठीक आहे. उमेदवारांच्या सेवानिवृत्तीचे वय प्रचलित नियमानुसार राहील. जे जे नियम लागू होईल त्या नियमानुसार तुमचे वय राहील. ठीक आहे. उमेदवार सेवेत रुजू झाल्यानंतर सेवेचा राजीनामा देऊ इच्छित असल्यास त्याला शासन परिपत्रक क्रमांक या परिपत्रक क्रमांकानुसार शासनाला किमान 1 महिन्याची आगाऊ नोटीस किंवा 1 महिन्याचे मूळ वेतन देऊन देणे आवश्यक राहील. ठीक आहे. म्हणजे 1 महिन्याची पूर्वसूचना तुम्हाला द्यायची आहे किंवा 1 महिन्याचं आगाऊ वेतन जे असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. मात्र गैरशिस्त, सेवा नियमांचा भंग इत्यादी कारणासाठी एखाद्या उमेदवारासाठी सेवा समाप्त करण्यासाठी बरोबर नोटीस देण्याचे बंधन शासनावर असणार नाही. ठीक आहे. उमेदवार सध्या केंद्र किंवा राज्य शासनाने मित्रांनो पॉईंट नंबर 15.19 उमेदवार केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत असेल म्हणजे अगोदरच नोकरीवर असेल तर तो नोकरीवर असताना त्यांना NOC घेणं गरजेचं असते. तर त्यांच्या नेमणुकीच्या वेळेस मित्रांनो जे ठिकाण असेल त्या ठिकाणचे जे अधिकारी असेल तर संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याच्या दृष्टीने सदर सेवेतून कार्यमुक्त झाल्याचे अथवा तसे लेखी पत्र सादर केल्याशिवाय त्यांना रुजू करू घेता येणार नाही.
असे म्हटलेले आहे. म्हणजे त्यांना ज्या डिपार्टमेंटला अगोदर असेल त्या डिपार्टमेंट त्यांना जे आहे ते मुक्त केल्याचं पत्र हवं आहे किंवा NOC ज्याला आपण म्हणतो ते असणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर उमेदवार ज्या दिवशी रुजू होतील त्या दिवसापासून नियमाप्रमाणे त्याचे गोपनीय अहवाल लिहिण्यात यावेत व बदली झाल्यास ते संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पाठवण्यात यावेत. नंतर आहे मंडळात किंवा परिमंडळात आकृतीबंधानुसार अगर आढाव्याअंती कार्यरत संवर्गात अतिरिक्त ठरल्यास समस्येबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. ठीक आहे. शासन सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्रमांक दिनांक जे आहेत 1/7/2025 आहे. त्यानुसार विवाहित उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लिहून सादर करणे बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. सदरची नियुक्ती ही जी आहे ते ज्या कायद्याअंतर्गत होत आहे, ज्या वर्तणुकीच्या अंतर्गत होत आहे, ज्या नियमाअंतर्गत होत आहे त्या नियमाच्या अधीन राहील. तसेच त्या नियमामध्ये वेळोवेळी होणारे बदल व दुरुस्त्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू राहील. ठीक आहे. याच्यानंतर उपरोक्त आदेशातील सर्व अटीचे मी काळजीपूर्वक वाचन केले आहे. आदेशातील सर्व अटी मला मान्य आहेत. प्रकारचे सर्व पत्र संबंधित उमेदवारास कामावर रुजू होण्यापूर्वी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे लागेल व त्यानंतर त्याला कामावर रुजू करता येईल. आता या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कायचे कोणते मुद्दे लिहायचे आहे मित्रांनो, त्या मुद्देसुद्धा त्याच्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला याच्या अगोदर जो आहे तो पब्लिश केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवर बघू शकता. ठीक आहे. याच्यानंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक या दिनांक जे आहे ते 15/5/2019 नुसार उमेदवारास नियुक्ती होण्याच्या परिमंडळात नियुक्तीनंतर 5 वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या परिमंडळात तुमची नियुक्ती होईल, ज्या पदावर तुमची नियुक्ती होईल त्या पदावर तुम्हाला मित्रांनो त्या परिमंडळात 5 वर्ष सेवा देणे बंधनकारक आहे. 5 वर्षापर्यंत तुम्ही कसल्या प्रकारचे बदलीचे जे आवेदन आहे ते डिपार्टमेंटकडे करू नका आणि नियुक्तीनंतर 5 वर्षात अन्य परिमंडळात बदली करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी नियुक्तीच्या पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न होता विशिष्ट विकणी पदस्थापना नियुक्ती मिळवण्यासाठी मान्य लोकप्रतिनिधी किंवा खाजगी व्यक्ती किंवा संघटना यांच्यामार्फत दबाव किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवाराविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा कलम 1981 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. आपल्या कार्यपालिकेतील प्राप्त माहितीनुसार सदरची शिफारस देण्यात येत आहे. तसेच सरसेवा भरती 2023चे प्रसिद्धीपत्रक जाहिरातीनुसार रिक्त बिंदू पदसंख्यामध्ये बदल संभवत असल्यास सदर शिफारस परिमंडळाकडे परत करावी लागेल. सदर पदाच्या बाबतीत शासनाने www.wrdmaharashtra.government.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम यादी नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, प्रतीक्षाधीन यादी किंवा अपात्र उमेदवारांची यादी व अनुषंगिक शुद्धीपत्रकामध्ये नमूद सर्व सूचना नियुक्तीसाठी लागू राहतील. उपरोक्त व्यतिरिक्त सदर पदाचे नियुक्तीसाठी शासनाने इतर प्रचलित अटी, शर्ती व नियम लागू राहतील याची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी. ठीक आहे. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार या पदासाठी सरसेवा 2023 भरतीबाबत दाखल सर्व न्यायालयीन प्रकरण निकालाच्या अधीन राहून सदरची नियुक्ती शिफारस देण्यात येतात. म्हणजे केसेस वगैरे चालू असलेल्या भरतीवर या सगळ्याच्या अधीन राहून ही जी आहे नियुक्ती देण्यात येत आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो हे लिस्ट तुम्हाला इथे बघायची आहे. याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. बघा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 1 नंबरला 79 मेरिटवाला कॅन्डिडेट आहे. 2 नंबरला 404 मेरिट कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. सगळे इन्फॉर्मेशन इथे दिलेले आहे. ते इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता. कुठे त्यांना रिकमेंडेड सर्कल जे आहे ते रिकमेंडेड सर्कलसुद्धा याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारची यादी आहे मित्रांनो. ही यादी तुमचं नाव आहे का बघा आणि जॉईनिंग आले तर 30 दिवसाच्या आत करून घ्या. आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कार्यप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.